मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी आणि शांतनू दोघेही झोपलेले असताना दोघांनाही झोप लागत नसते. दोघांनाही त्यांचे आधीचे क्षण आठवून दोघेही रडत असतात. पल्लवीला शांतनू जवळ असल्याचा भास होतो, त्याचप्रमाणे शांतनूला देखील पल्लवी जवळ असल्याचा भास होत असतो. मग शांतनूला पल्लवीने आदिती मॅमला घरात आणल्याची गोष्ट आठवते. ते आठवून तो अजून अस्वस्थ होतो. पल्लवी शांतनूच्या रूममध्ये जाते तेव्हा तिला वाटतं की शांतनू झोपलेला आहे, पण शांतनू झोपलेला नसतो. ती मनातच म्हणते, मी या घरात आल्यानंतर आपण रात्री एकमेकांशी गप्पा मारल्या नाही, काही शेअर केलं नाही, असं कधीच झालं नाही. पण आता तुम्ही माझ्यापासून एवढे लांब गेलायत तर तुम्हाला मी शेजारी नसल्याची जाणीवसुद्धा होत नाही आहे. माझी आठवण देखील येत नाही शांतनू तुम्हाला. तुझ्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही असं म्हणायचात तुम्ही. पल्लवी खूप हर्ट होते आणि दार लावून तिथून निघून जाते. पल्लवीला जसं वाटत असतं की शांतनू झोपलेला आहे, पण शांतनू झोपलेला नसतो. तो देखील पल्लवीचाच विचार करत असतो. मित्रांनो, आजचं आपल्या स्वाभिमान आर्मीचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 600 लाईक्स. तर तुम्ही हे टार्गेट नक्की पूर्ण कराल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. इकडे पल्लवी आणि आदिती मॅम विभावरीच्या रूममध्ये जातात. त्या दोघींना बघून विभावरीला खूप आनंद होतो. विभावरी म्हणते की मी चहा आणू का तुमच्यासाठी? तेव्हा आदिती मॅम म्हणतात की नको, काही आणू नकोस. मी इथे आल्यापासून आपली चांगली भेटच झाली नव्हती ना. तर म्हटलं धाकट्या जाऊबाईंशी थोड्या गप्पा मारूयात, त्यांचं काय चाललंय थोडं समजावून घेऊयात, म्हणून आले मी. तेव्हा विभावरी म्हणते की तुमच्याशी बोलून नेहमीच बरं वाटतं मला. आदिती मॅम म्हणतात की काय चाललं होतं, काय करतीयस तू? तेव्हा विभावरी म्हणते की आता घटस्थापना आहे ना, आणि आपल्याकडेही घट असतात, तर म्हटलं ह्या कापडाचे देवीला चांगले वस्त्र बनवावेत. इंटरनेटवर शोधल्यावर बऱ्याच आयडिया मिळाल्यात, आता शोधते करून. आदिती मॅम म्हणतात की अरे वा, छानच होईल हा. विभावरी म्हणते खरं सांगू, पल्लवीने आपल्या दोघींच्याही आयुष्यातला आनंद परत मिळवून दिलाय. सूर्यवंशींच्या घरात आल्यानंतर मला माझे छंद जोपासता येतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण हिने एक वेगळीच एनर्जी दिली. आणि आता आवडतं काम करायला लागल्यामुळे इतर कामांचंही काही वाटत नाही. ते काम करायला देखील खूप उत्साह येतो, छान वाटतं. आदिती मॅम म्हणतात की त्याबद्दल पल्लवीचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. म्हणतात की विभावरी, मी देखील या घरात परत येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण केवळ आणि केवळ पल्लवीमुळे हे सगळं शक्य झालं आहे. पल्लवी मात्र नाराजच असते. विभावरी म्हणते की पल्लवी, अगं कसा झालाय तुझा चेहरा, किती उतरलाय, झोप नाही झाली का तुझी? आदिती मॅम म्हणतात की पल्लवी सगळ्यांसाठी करते आणि जास्तीत जास्त त्रास तिलाच सहन करावा लागतो. मी सांगितलं म्हणून ती मेघनाच्या रूममध्ये झोपायला गेली, नाहीतर रात्रभर ताटकळत स्वतःच्या रूम बाहेर बसली असती. विभावरी म्हणते की अगं शांतनूशी आम्ही बोलू का? पल्लवी म्हणते की नको विभा काकू, ते माझ्याशी बोलत नाही आहे याचा त्रास होतोय. पण लवकरच त्यांना सगळं सत्य समजेल. त्यांना माझं म्हणणं पटलं ना, ते मलाच सपोर्ट करतील. तुम्ही दोघी खरंच नका काळजी करू, खरंच. आदिती मॅम म्हणतात की बरं चल विभावरी, आम्ही निघतो. तितक्यात त्या म्हणतात, पण मला एक कळत नाही आहे, तू सगळे हे हाताने का करतेस? मी तुला जे मशीन दिलं होतं तू ते का नाही वापरत? तेव्हा विभावरी पल्लवीकडे बघायला लागते. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की विभावरी, मला माहिती आहे त्या मशीनवरून वाद झाले होते, पण आता मीच या घरात आली आहे तर मी दिलेलं मशीन वापरायला काय हरकत आहे? तसंही पुष्पा म्हणाली आहे की मी ठेवलं आहे, आपण तिच्याकडून मागवून घेऊ. परत पुष्पा घाईघाईने तिथे येते आणि म्हणते की बरं विभावरी ताई, मी समजा झाडून घेते हां. तिचं लक्ष जातं की सगळेजण तिथेच बसलेले असतात. आदिती मॅम म्हणतात की पुष्पा एक काम करशील? तेव्हा पुष्पा म्हणते कोणतं? तेव्हा आदिती मॅम म्हणतात की ते मशीन घेऊन येशील का? पुष्पा म्हणते वय आणते की, असं म्हणून ती लगेच बाहेर निघून जाते. तिची घाई बघून परत सगळे हसायला लागतात. आदिती मॅम म्हणतात की काय प्रचंड उत्साह आहे बाबा हिच्यामध्ये. पुष्पा ते मशीन घेऊन परत येते. तेव्हा आदिती मॅम म्हणतात विभावरी, हे मशीन जुनं असलं तरी त्या काळचं ॲडव्हान्स आहे बरं का. त्याच्यावरती तू वेगवेगळी डिझाईन बनवू शकतेस आणि मेन म्हणजे ते वापरायला सोपं आहे. विभावरी म्हणते की खरंच खूप खूप मनापासून थँक्यू आदिती जाऊबाई. बघू का उघडून? आदिती मॅम तिची मज्जा घेत मोठ्याने म्हणतात की नाही थांब. आणि मग विभावरीचा चेहरा बघून पुन्हा हसायला लागतात.
म्हणतात की पल्लवी, तुझ्यामुळे तिला ही संधी मिळाली ना, मग मला असं वाटतंय की तूच तिला ही मशीन द्यावी. पल्लवी म्हणते, अहो नको, त्यात काय एवढं. तेव्हा आदिती मॅम म्हणतात, दुसऱ्यांच्या हक्कासाठी एवढं लढतेस ना, तर स्वतःचा मान स्वीकारायला पण कमी नाही करायला पाहिजे तू. ते बरं तिला मशीन. तेव्हा पल्लवी म्हणते की विभा काकू, मॅम आम्हाला नेहमी सांगायच्या, एखादी वस्तू मनापासून मागितली तर ती इच्छा पूर्ण होतेच. तुम्हालाही ह्या कामाची मनापासून आवड आहे, त्यामुळे तुमची देखील आज ही इच्छा पूर्ण होतीये. मी खरं सांगू, आपल्याला आपले छंद जोपासायला घरातली कामं, संसार हे कधीही अडथळा ठरू शकत नाही. रोजचा दिवस हा नवा असतो, त्यामुळे रोज काहीतरी शिकायचं असतं. पल्लवी विभावरीला मशीन द्यायला जाते, तितक्यात शांतनू तिथून चाललेला असतो. त्याला सगळ्यांचा आवाज येतो. तो पुन्हा दाराकडे येतो. बघतो तर पल्लवी विभावरी काकूला मशीन देत असते. दीदी मॅम म्हणतात की बघ, किती छान गिफ्ट दिलं पल्लवीने, आता ते उघडून बघ आणि कर त्यावर शिलाई. सर्वजण हसत असतात, टाळ्या वाजवत असतात. पल्लवी देखील हसत असते. हे बघून मात्र शांतनूला खूप वाईट वाटत असतं. तो म्हणतो की मला ज्या गोष्टींचा त्रास होतो ती गोष्ट पल्लवी मुद्दामून करायला लागली आहे. मला आता जे घरात नको आहे ते सगळं तिला हवंसं वाटायला लागलं आहे. मग ती माणसं असोत किंवा वस्तू. माझ्या आनंदाची काहीच किंमत राहिली नाही आहे तुला पल्लवी. मग शांतनू तडक तिथून निघून जातो. इकडे प्रभाकर सर शांतनूसाठी चहा घेऊन आलेले असतात. ते दारात उभे राहून म्हणतात की चिरंजीव येऊ का? ते म्हणतात की म्हटलं बरेच दिवस झाले चिरंजीवांसोबत मनमोकळ्या गप्पा झाल्या नाहीत, जरा बोलूयात, एकत्र चहा घेऊयात. ते शांतनूला चहा देतात, पण शांतनू काही त्यांच्याशी बोलत नसतो. ते म्हणतात की तू काहीच बोलणार नाही का माझ्याशी? तेव्हा शांतनू म्हणतो की बाकी काय बोलायचं राहिले. तो चहा पुन्हा ट्रेमध्ये ठेवून देतो आणि म्हणतो की मला नकोय चहा. आणि माझ्याशी बोलायला या हे सुद्धा पल्लवीनेच सांगितलं असेल ना तुम्हाला, कारण आपल्या घरात सगळं तीच ठरवते आणि सगळं तिचंच ऐकतात. प्रभाकर सर शांतनूला समजावत म्हणतात की नाही राजा, तसं नाही आहे रे. पल्लवीबद्दल मुळातच तू भरपूर गैरसमज करून घेतलेत. पल्लवी एक समजूतदार मुलगी आहे. हा आता काही गोष्टी अचानक अनपेक्षित घडल्यात हे मी समजूच शकतो. त्यामध्ये आपल्या बायकोने आपल्याला विश्वासात न घेता एखादा निर्णय घेतला असेल तर एखाद्या माणसाला राग येऊ शकतो. पण तिने असं का केलं, हा निर्णय का घेतला, त्यामागं काहीतरी कारणं असतील, त्यामागं काहीतरी अर्थ असेल, हे तू समजून घ्यावं एवढंच माझी इच्छा आहे. शांतनू म्हणतो की अजून काय काय समजून घ्यायचं आहे मी नक्की? तिच्या मदतीसाठी घरात केअरटेकर आणण्यापासून तिच्या कॉलेजला जायला होकार देण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट केली आहे. असा एवढा मोठा निर्णय का घेतला असेल तिने? फक्त तिचं त्या बाईवर प्रेम आहे एवढंच कारण आहे यामागे? शांतनू म्हणतो की नाही राजा, दिसतं तसं नसतं रे. आपल्याला फक्त एखाद्या माणसाचं वागणं दिसतं, पण त्या वागण्यामध्ये काहीतरी अर्थ पण असू शकतो ना. हे मुळात पहिल्यांदा समजून घ्यावं लागतं आणि त्यासाठी त्या माणसावर विश्वास असावा लागतो. त्याच्या अंतःकरणात शिरून त्याचा विचार करावा लागतो. आता साधं उदाहरण घे ना, हिरा कुठल्या आवरणामध्ये दडलेला असतो? एक साधा दगड आहे असं म्हणून त्याला फेकून दिलं तर हाती कसा लागणार रे? पल्लवी ही सुद्धा तुझ्या आयुष्यात आलेला एक हिरा आहे. तिच्यावर असा अन्याय करू नको रे. तिला स्वतःची बाजू मांडण्याची एक संधी तरी दे. दोघांमध्ये कितीही भांडणं झाली तरी दोघांमधला संवाद व्हायला हवा. शांतनू म्हणतो की काय काय बोलू बाबा आणि किती समजावून सांगू? ज्या वेळी माझं चुकलंय, तिचं चुकलंय, त्यावेळी मी तिला संधी दिली बाबा. समजून घेतलंय बाबा, दरवेळी तिचं ऐकून घेतलंय. पण आता आपल्या घरात जे काही घडतंय त्यामागचा तिचा हेतू अगदी स्पष्ट आहे. माझा कुठलाही गैरसमज झालेला नाहीये. तिच्या मनात काय आहे ते ओळखलंय मी आता. प्रभाकर म्हणतात की शांतनू, आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करतोय तू राजा. अरे पल्लवी सगळ्यांचा विचार करणारी मुलगी आहे. कॉलेजपासून ओळखतोय मी. तेव्हा शांतनू म्हणतो की तिने तुमचा विचार केलाय म्हणून असं म्हणताय ना तुम्ही? ती बाई आपल्या घरात आल्यामुळे सगळ्यात जास्त आनंद झाला असेल तर ते तुम्हाला. मला सोडून गेल्यानंतर त्या बाईने कधी मागे वळून सुद्धा बघितलं नाही. तुम्ही तिला घरात घेतलं. ॲक्च्युली बाबा, तुमच्याशी बोलायची मला अजिबात इच्छा नाही आहे. पल्लवीने तर आगाऊपणा केलाच आहे, पण तुम्ही होकार दिल्यामुळे ती बाई आपल्या घरात आली. तेव्हा प्रभाकर सर जोरात ओरडतात की शांतनू, प्रचंड गैरसमज भरलेत तुझ्या डोक्यात. तू जे बोलतोयस ना, तू ते नाही, दुसरं कोणीतरी बोलतंय. हे बघ राजा, सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार कर. एवढंच माझं म्हणणं आहे.
असा एकतर्फी विचार करून हाताशी काहीच लागणार नाहीये. शांतनू म्हणतो की हातातून सगळं सुटत चाललंय बाबा आता. पण माझा नाईलाज आहे. आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीने आपल्याला दगा दिल्यावर जे दुःख होतं तुम्ही ते त्यावेळी भोगलंय. आता ते माझ्या वाट्याला आले. तुम्ही ते त्यावेळी सहन केलं, पण मी ते सहन करणार नाही. आपण या विषयावर न बोललेलंच बरं आहे बाबा. आणि मग शांतनू तिथून रागात निघून जातो. शांतनू खाली किचनमध्ये पाणी पिण्यासाठी येतो. तो पाणी घेतो, पाणी प्यायला जातो, पण त्याला ठसका लागतो. इतक्यात पल्लवी तिथे येते. ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. शांतनूची पाठ चोळत असते. मग थोड्या वेळानंतर शांतनूचा ठसका थांबतो. तो लगेच पल्लवीचा हात मागे घेतो आणि जोरात तिथून निघून जातो. इकडे प्रदीप त्याच्या गुंडांना सांगत असतो की नीट लक्ष ठेवता ना त्याच्यावर. तो जर पळून वगैरे गेला ना तर दादा जीव घेतील माझा. आणि त्याच्या आधी मी तुमचा. नीट लक्ष ठेवा, मी निघालोय, मी येतोच आहे. एवढ्यात प्रभाकर सर प्रदीपच्या खांद्यावर हात ठेवतात. हे बघून प्रदीप खूप घाबरतो आणि तो म्हणतो की प्रभुदादाने काही ऐकलं तर नाही ना. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की प्रदीप, अरे कसला विचार करतोयस. तेव्हा प्रदीप म्हणतो काही नाही, मी आलोच. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की अरे कुठं निघालास तू. तेव्हा प्रदीप म्हणतो की कॉलेजला. प्रभाकर सर म्हणतात की ठीक आहे, चल मी पण येतो तुझ्यासोबत कॉलेजला. मलाही अपडेट्स हवेत रे. तेव्हा प्रदीप म्हणतो की कसले अपडेट. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की कॉलेजचे. कॉलेजला निघाला आहेस ना, तर मग मला कॉलेजचे अपडेट नको मिळायला. प्रदीप म्हणतो की मी देईल ना तुला अपडेट. तू कशाला काळजी करतोय. उद्यापासून कॉलेज आहे, त्यात नवरात्र आहे. सगळी कामं चालली आहेत, त्यात माझी देखील कामं आहेत. त्यामुळे आता मी निघतो. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की अरे मी येतो ना बरोबर. मी थांबेल ना तुझी कामं होईपर्यंत. प्रदीप म्हणतो की तुझा कशाला उगीच खोळंबा. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की माझा खोळंबा नाही रे, येतो ना मी तुझ्यासोबत. तेव्हा प्रदीप म्हणतो नाही नको, माझी कामं आहेत भरपूर. असं म्हणून प्रदीप ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतो आणि गाडीत जाऊन बसतो. प्रभाकर देखील लगेच गाडीत बसतो. प्रभाकर म्हणतो की अरे मला काही काम नाही आहे, जाऊ दे मी येतोच. हे सर्व बघून प्रदीपला मात्र चांगलाच घाम फुटलेला असतो. इकडे पल्लवी डायनिंग टेबलवर रडत असते. तेव्हा आदिती मॅम तिथे येतात. पल्लवी सावरतच डोळ्यातलं पाणी पुसते. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की डोळ्यातलं पाणी पुसलं म्हणजे मला काही समजणार असं काही नाही आहे. ती आदिती मॅमला जोराची मिठी मारते. आदिती मॅम म्हणतात की रडू नकोस पल्लवी, शांत हो. मी तुला म्हटलं होतं ना मला या घरात आणण्याचा वेडहट्ट करू नकोस. तुझी ही अवस्था बघून मला खूप त्रास होतोय गं. पल्लवी म्हणते की मॅम असं नाही आहे. आपल्या माणसांसाठी काही केलं तर त्याचा त्रास होतो का. तुम्हाला या घरात आणणं तेवढंच महत्त्वाचं होतं. प्लीज यापुढे असं काही बोलू नका. काय हो, माझी एवढी काळजी करता तेवढं स्वतःकडे लक्ष देता का. मलाही भूक लागली असेल ना. असं म्हणून पल्लवी आदिती मॅमला जेवायला वाढते. मोठी आई आदिती समोरचं जेवणाचं ताट जोरात ओढते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मोठी आई जेवणाचं ताट आदितीच्या हातात देऊन म्हणते की अगं आता जेवणाचं ताट माझ्याकडून हिसकावून घेणार आहे का. आणि रडायला लागते कारण शेजारीच शांतनू उभा असतो. शांतनू म्हणतो की मोठी आई काय झालं. तेव्हा मोठी आई म्हणते हिने माझ्या जेवणाचं ताटच ओढून घेतलं. आणि वर म्हणते कशी की आता तुमच्या आनंदाचे दिवस संपले, आता माझं राज्य. असं म्हणून खोटं रडायला लागते. शांतनू आदितीच्या हातातलं ताट हिसकावून घेतो. हा प्रकार बघून आदिती आणि पल्लवी शॉकमध्येच असतात. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये उन्मेष क्षीरसागर, विद्या पाटील, संस्कार नाईक, रेश्मा भगत, आनंद केसवानी, मुकुंद कुलकर्णी, मीना पाटणे, सिकंदर कापडी, मंदा मोहिने, गौरी यादव, रेश्मा पवार, साधना धुमाळे, गीता, स्वाती सुतार, चंद्रशेखर भातवाडेकर, शीतल खोट, समृद्धी गांधी, राणी बेलोटे, अरुण जाधव, कपिला शिरसाट, चंद्रकांत मगार, भास्कर दहाले यांनी व्हिडिओला कमेंट करून व्हिडिओचा प्रतिसाद वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.